नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी कथा साहित्य. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन कथांचा आस्वाद घ्या. तर कथेला जास्त वेळ न दवडता कथेला सुरुवात करूया. आता ह्या पुढील कथेमध्ये आपण काही AI टेक्नॉलॉजीचाही यूज केला आहे, जेणेकरून तुम्हाला कथेचा आनंद द्विगुणित करता येईल. धन्यवाद. जलस्नान करत होती. मी एका मोठ्या वृक्षाजवळ उभा होतो. मी तिला पाहिलं होतं, पण तिने मला पाहिलं नव्हतं. तिच्या अंगावर खूपच कमी वस्त्र होते. पारदर्शक पाण्यामुळं ते मला दिसत होते. तिची अंगकांती सूर्यप्रकाशामुळं झळाळत होती. जलाशयातले पाणी तिच्या अंगावर हिंकळत होतं. मासोळीप्रमाणे ती पोहत होती. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण ती सुंदर असावी. ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा त्यासारखं पाण्यातून अचानक काहीतरी वर आलं. फुलपाखरू पुलावर असताना जसा दंग होतो, तसं ते सारं पाहताना मी मग्न झालो होतो. कुणीतरी पाण्यात मोठा दगड टाकल्यासारखं मला क्षणभर वाटलं, पण तसं काही झालं नव्हतं. आतूनच काहीतरी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. या पाण्यात सुसरी तर नसतील? पाण्यातली तरुणी घाबरल्यासारखी वाटली. ती उलट पोहत किनाऱ्याकडे परतत होती, पण आतून कुणीतरी पाय ओढावा तशी ती पाण्यात मटकन बुडाली. संकटाची मला कल्पना आली. भीतीने माझं शरीर शहारलं. खारीसारखं सरसर मी झाडावर चढलो. धनुष्याला बाण लावला. इच्छित लक्ष्याचा मंत्र घोकला आणि धनुष्याची प्रतंचा खेचली. पण ती तरुणी पाण्यात बुडाली होती. ती काही वर येईना आणि सुसरही मला दिसेना. तेवढ्यात अचानक उठलेल्या लाटेसारखी सुसर वर आली. मी सटकन बाण सोडला. तिच्या डोळ्याचा मी वेध घेतला. ओल्या लाकडात घुसलेल्या बाणाप्रमाणे माझा बाण तिच्या डोळ्यात कचकन रुतला. मी झाडावरून खाली उडी घेतली. तोल सावरला. वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या वेगाने मी धावत होतो. अंगावरच्या कपड्यासहित वेगवान बाणाप्रमाणे मी पाण्यात सूर मारला. आत डोळे उघडून श्वास रोखून मी पाणी ओढलं. काही क्षणात झपझप पाणी ओढत मी तरुणीजवळ गेलो. तिथं पाणी लाल झालं होतं. ते तरुणीच्या रक्तामुळे झालं आहे की सुसरीच्या हे मला कळेना. भीतीने माझं काळीज दडपलं. मी आत बुडालो. त्या तरुणीचं वस्त्र सुसरीच्या दातात अडकलं असावं. अडकित्यात पकडावी त्याप्रमाणे सुसर तरुणीला पकडू पाहत होती. तिचे वस्त्र पाण्यातल्या पाण्यात मी फाडले. त्या तरुणीचा जीव वाचवणं मला क्रमप्राप्त होतं. नागाने झाडाच्या बुडाला विळखा मारावा त्याप्रमाणे मी माझ्या हातानं तिला पकडलं आणि पाणी मारत वर आणलं. तिला दूर लोटत मी आत बुडालो. कमरेला खंजीर होतं. ती उपसलं. नदीने घेतलेल्या वळणाप्रमाणे मी सुसरीला वळण घेतलं. तिच्या पाठीकडून झालो. तिचा एक डोळा माझ्या बाणाने निकामी झाला होता. दुसऱ्या डोळ्यावर खंजीराने प्रहार केला. गरम रक्ताच्या उसळ्या येऊ लागल्या. मी पोहत पृष्ठभागावर आलो. ती तरुणी पाखराने पंख हलवावेत तसा हळुवार पाण्यावर हात मारत होती. मी त्वरेने तिच्याजवळ गेलो. तिला माझ्या बगलेला घेतलं. नाविक वल्ली मारतात तसं जोरजोरात हात मारत मी तिला जलाशयाच्या तीरावर आणलं. तिचा पाय जखमी झाला असावा. तिला किनाऱ्यावर झोपून मी दूर गेलो. भीतीने तिच्या सोबतच्या स्त्रीची गाळण उडाली होती. त्या तरुणीच्या अंगावर क्वचितच वस्त्र उरले होते. तसल्या धांदलीतही तिचे लावण्य एखाद्या तीक्ष्ण बाण्याप्रमाणे माझ्या हृदयाला घायाळ करीत होते. तिचा पाय जखमी झाला होता. सुसरीचे दात तिच्या पायाला लागले होते. पिकलेल्या फळातून रस टपकत राहावा तसं तिच्या मासल पिंडरीतून रक्तस्राव होत होता. मी वनात सुसाट वेगाने धावत गेलो. जखम जोडणाऱ्या बऱ्याच वनस्पती मला राजवैद्याने दाखवल्या होत्या. त्यातल्या मिळतील त्या मुठीत घेऊन मी परत आलो. दगडावर कुटून त्या पानांचा रस काढला. रस तिच्या जखमेवर टाकून चोथा तिथे बसवला. वेदनेने ती विवळत होती. जवळून मी प्रथमच तिला पाहत होतो. ती लावण्यवती होती. तिचं सौंदर्य अप्सरेसारखं होतं. मागचा पुढचा विचार न करता मी माझ्या उत्तरीयाचा पदर पाडला. जखमेवर पट्टी बांधली. पट्टी आवळताच ती वेदनेने विवळत होती. तिच्या वस्त्रावरून मी तिला ओळखलं. राजकन्या असावी. तिच्यासोबत असलेली साध्या वस्त्रातली स्त्री तिची दासी असावी. खरंच किती सुंदर होती ती तरुणी. मेघासारखे काळेशार केस होते. दोन डोंगरात उगवणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या प्रतिबिंबासारखं तिच्या दोन भुवयातलं कुंकुम दिसत होतं. पाण्यामुळे ते थोडं अस्पष्ट झालं होतं,
पण त्याचा सेंद्रीयपणा कमी झाला नव्हता हे नवलच. तिच्या भुवया रेखीव इंद्रधनुष्यासारख्या गोलाकार होत्या. डोळे हरिणीसारखे निष्पाप वाटत होते. एखाद्या खोल विहिरीत वाकून पाहिल्यासारखं भास तिच्या डोळ्यात पाहताना होत होता. तिचं नाक कोरलेल्या मूर्तीसारखं लांब आणि बारीक होतं. तिच्या ओठाचा आकार 2 धनुष्य मधोमध जोडल्याप्रमाणे होता. त्यात वेगळाच मोहकपणा होता. गोंडस बालकाप्रमाणे त्या ओठात भरीपणा होता. सकाळी ढगात दिसणाऱ्या लाल छटेप्रमाणे तिच्या गालावर आरक्तता पसरली होती. पावले लहान आणि नाजूक होती. हातापायाची बोटं लांब आणि सरळ होती. नख वेली फुललेल्या फुलासारखी छोटी छोटी होती. पालीच्या पाटीसारखी पांढरी शुभ्र तिच्या पायाची तळवे होती. तिचे वय 20-21 असावं. मला सर्वात मोहित केलं ते तिच्या पाठीवरल्या केसांच्या लवेनं. बोटभर पाण्याच्या उघड्याप्रमाणे ती दिसत होती. तिच्या लावण्यात ती भरच घालत होती. साध्या वस्त्रातल्या स्त्रीने मला सारं काही सांगितलं. तरुणी काशीराजाची मुलगी धृती होती. सांगणारी स्त्री धृतीची जवळची दासी होती. लावण्याप्रमाणे तरुणीचे नावही सुंदर होतं. त्या दोघी नगरातून जलविहार करण्यासाठी इथं आल्या होत्या. वनाच्या एका टोकाला रथ थांबवून त्या आल्या होत्या. त्या येईपर्यंत सारथ्याने वाट पाहावं असं त्याला बजावून त्या आल्या होत्या. राजकन्या धृतीचं निसर्गावर खूप प्रेम होतं. निसर्गाच्या सानिध्यात तिला रमे म्हणून ती कधी कधी येथे येई. पण त्यांना इथे कधी सुसर आढळली नव्हती. ती येईल हे त्यांना वाटणंही शक्य नव्हतं. बोलता बोलता आमच्यातलं वातावरण मोकळं झालं. मीही माझा परिचय त्यांना दिला. वनात खोपटं घालून राहत आहोत हे सांगितलं. धृतीला चालताही येत नव्हतं. तिला तिच्या दासीने एकीकडून हाताला पकडलं. मीही तिला पकडलं. ती लाजाळूच्या झाडाप्रमाणे शरमत होती. पण मी तिला धीर देत म्हणालो, मला परका मानू नका. माणूसच माणसाच्या कामाला येतो. माझ्या या सहानुभूतीबद्दल तिने मला एक गोड स्मित दिलं. मी घायाळ झालो. धृतीला मी तिच्या रथापर्यंत सोडलं. मला राज्यात येण्याबद्दल ती विनवणी करू लागली. पण माझे सोबती मागे आहेत. त्यांना सोडून येणं जमणार नाही म्हणून मी टाळाटाळ केली. राजकाजासाठी मला लवकर राज्यात परतायचं होतं. राज्याचा सारा भार मंत्र्याच्या स्कंदावर देऊन मी आलो होतो. अगोदर राज्यात बाबा होते. कल्याणी आई होती. आता माझ्याशिवाय राज्यात कुणीही नव्हतं. मी उघडा झालो होतो. मी राज्यात परतल्यावर काही दिवस झाले असतील. ग्रंथाचे पान वाचकानं पलटत राहावं त्यासारखं दिवस जात होते. एका दिवशी बाहेरच्या राज्याचा अनोळखी दूत आला. मी राजकुमारांनाच माझा निरोप सांगणार असा हट्ट त्यानं माझ्या अंगरक्षकाजवळ धरला. त्यानं दूताला माझ्याजवळ आणलं. अंगरक्षक महालाबाहेर जाताच त्यानं माझ्याजवळ एक पत्र दिलं. राजकन्या धृतीने हे पत्र दिलं आहे असं त्यानं सांगितलं. मी त्याची चांगली सरबरात केली. तो आपल्या मालकिनीकडे परतला. मोठ्या अधीरतेने मी पत्र उघडलं. तिने पत्रात लिहिलं होतं, प्रिय अश्वत्थ, तुम्ही माझे प्राण वाचवलेत म्हणूनच आज मी जिवंत आहे. तुम्ही दंडकारण्यात आलात. माझी तुमची भेट किती योगायोगाने झाली. तारे रोज एकाच जागी उगवतात, एकाच जागी मावळतात. एका ताऱ्याची दुसऱ्या ताऱ्याला भेट होत नाही. पण माणसाचं तसं असतं का? कोणताही मनुष्य जगाच्या पाठीवर कुठेही जाईल, कुणाशीही भेट घेईल. तुम्ही तसंच आलात. जणू काही तुम्ही मला भेटायलाच आला होतात. तुम्ही त्या दिवशी मला रथात सोडून परतलात. मी घरी गेले. राजवाड्यात एकच तारांबळ उडाली. मी बाबांची लाडकी लेक. त्यांचा जीव भांड्यात पडला. जलाशयात पडलेला सारा वृत्तांत मी त्यांना कळवला. ते रागाने मला म्हणाले, धृती, तुला एवढं कळत नाही. पाहुण्याला तू दारातूनच परतवलंस. त्या वीरानं तुझा प्राण वाचवला. अलौकिक बुद्धी, मनगटात असलेल्या बळावरच अशी माणसं पराक्रमी होतात. त्या वीराला नगरात आणलं असतंस तर मीही त्याला भेटलो असतो. त्यांचा आदर सत्कार केला असता. मेहर मुसले, तुम्हाला हट्टाने नगरात घेऊन यायचं होतं. या विचाराने माझं मन मला बोचू लागलं. मी तुमचे आभार 2 शब्दांनी मानले. त्यावर काहीच नाही. बाबा म्हणाले, त्या तरुणाचा मी जीवनभर ऋणी आहे. माझ्याही मनात हे शब्द आले होते, पण मी तुम्हाला सांगू शकले नव्हते. खरंच अश्वत्थ, आदिशक्तीने बनवलेलं सुंदर जग मला पुन्हा दिसलं नसतं. मी पृथ्वीवर आहे ती तुमच्यामुळे. राज्यात आल्यावर तुमची कितीतरी आठवण झाली. स्त्रीला पुरुषाच्या डोळ्यात त्याचं दुःख दिसतं म्हणतात, ते कितपत खरं आहे?
मला ठाऊक नाही, पण मला तुमच्या डोळ्यात अनामिक दुःख दिसलं. मित्रच मित्राचा दुःखाचा भार कमी करू शकतो. आजपासून मला तुमची मैत्रीण मानाल. तुमचं दुःख थोडं तुमच्या मैत्रिणीला द्या, मग बघा जीवन किती सुंदर आहे. माझ्या पायाची जखम भरत आहे. तिच्याकडे पाहताच तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि अंगावर भीतीने काटा येतो. मृत्यूच्या दारातून मी कशी बाहेर आले याचं माझं मला नवल वाटतं. वीराचा पराक्रम जगाला अचंबित करणारा असतो हेच खरं. तुमची होऊ पाहणारी नवी मैत्रीण धृती. मी पत्र बाजूला ठेवलं. दुष्काळानंतर होणाऱ्या पावसाप्रमाणे माझ्या मनाला कित्येक दिवसानंतर सुखाचा स्पर्श होत होता. जन्मल्यापासून मला सुख असं लागलं नव्हतं. किती लिलया धृतीने माझ्या काळजात हात घातला होता. मला वाटलं धृती माझी कायमची झाली तर, पण ती माझा स्वीकार करेल का? दुसरं मन म्हणत होतं का करणार नाही, तुझ्याजवळ काय कमी आहे, तू ऐश्वर्य संपन्न राज्याचा राजकुमार आहेस. मोठ्या विवंचनेत ते काही दिवस गेले. धृतीला मी आपलं कसं करावं या विचारानं मला भंडावून सोडलं. मग मनाचा निश्चय करून मी तिला पत्र लिहायला बसलो. प्रिय धृती, हे माझं मैत्रिणीला लिहित असलेलं पहिलं पत्र आहे. माझं कुठं काही चुकलं तर मला माफ कर. एकवचन वापरल्यामुळे मैत्री दृढ होते म्हणतात, म्हणून मी तुला एकेरी नावानं संबोधत आहे. धृती, तू मला मित्र व्हाल का, तुमचं दुःख सांगाल का म्हणून पत्रात लिहिलंस. मात्र पुरुषाचं मन मोठं लहरी असतं. ते नेहमी कल्पनेच्या अश्वावर स्वार होऊन दूर जाऊ पाहतं. तू मला भेटलीस आणि माझ्या मनात आलं तू माझी. धृती, मी जीवनात खूप दुःख भोगलं आहे. कठोर मनाने ते मी पचवलं. नाहीतर जगात कपडे फाडून रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्यांपैकी मी एक झालो असतो. माझी आई मला माझ्या बालपणातच सोडून गेली. मी तिच्यावर खूप प्रेम करी, पण दैवाला ते बघवलं नाही. पूर्वजन्मी मी कोणतं पाप केलं असेल का, त्याचंच फळ म्हणून हे सारं. 2 वर्षाच्या आत माझे बाबा मला सोडून गेले. बाबाने दुसरा विवाह केला होता. त्या माझ्या दुसऱ्या आईला जाणण्या अगोदर ती मृत्यूच्या दूर देशाच्या प्रवासाला गेली. मी एकटा राहिलो, पोरका झालो. आता माझ्या डोक्यावर आकाशाचे छत्र उरले आहे. जगाचं आकलन होई तो दैवाने माझ्या काळजात असे 3 घाव केले. मी रक्तबंबाळ झालो, पण मागे आलो नाही. कडेकपारीतून मार्ग काढणाऱ्या नदीसारखा जगत राहिलो. संकटाला आयुष्य समजलं. तू मैत्रीचा हात समोर करत आहेस. माझं मन आनंदून जात आहे. आज जीवनात पहिल्यांदा मला काहीतरी नशिबाने दिलं आहे. ते नीतीनं माझ्यापासून हिरावून घेऊ नये म्हणून माझं मन विदीर्ण होत आहे. दुःखाने खचलेला तुझा अभागी मित्र अश्वत्थ. धृतीला लिहिलेलं पत्र मोठ्या शिताफीने तिच्या हातात पोहोचवण्याची मी सोय केली. धृतीचे सौंदर्य मला खुणवीत होतं. तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता. मी धृतीच्या प्रेमात तर पडलो नव्हतो ना. मी ज्याच्यावर प्रेम करावं ते दैवाने हिरावून घ्यावं असं चाललं होतं. धृतीला मी स्वीकारलं आणि तिला माझ्या कमनशिबाने हिरावून घेतलं तर, या विचाराने माझं मन रक्तबंबाळ झालं. सापाने पिल्ले खाल्लेले पाहून पक्षिणीनं आक्रोश करावा त्याप्रमाणे माझं मन या विचाराने आक्रोश करीत होतं. मंत्र्याच्या घरी राजकाजासाठी मी वरवर जात होतो. मंत्र्याच्या मुलीची मला तोंड ओळख होती, पण आता बसणं उठणं वाढल्यापासून माझी तिची जवळीक वाढली होती. तिचं नाव कामिनी. कामिनी स्वभावाने साफ होती. आम्ही दोघं समवयस्क होतो, त्यामुळे आमची मैत्री लवकर जुळली. पुरुषाच्या जीवनात स्त्रीचा सहवास मोठा सुखावह असतो, मग ते कोणतंही नातं असो. देवाला मी 1 डोळा मागितला होता, त्यानं 2 डोळे दिले होते. माझं मन निराश होई तेव्हा मी घटका कामिनीसोबत बोलत बसे. माझ्या जीवनात 2 स्त्रिया आल्या होत्या, एक कामिनी व दुसरी धृती. धृतीशी माझं नातं दैवयोगाने जोडलं गेलं होतं. त्याची परिणिती पुढे काय होईल मला माहीत नव्हतं. अश्वावर स्वार झालेल्या वीरासारखं मी जीवन जगत होतो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक बदलाला सामोरं जात होतो. आपल्या राज्याचा विस्तार करावा, पश्चिमेकडील काही भाग आपल्या राज्यात सामील करून घ्यावा या विचारानं माझ्या मनाला उधाण येत होतं. पण त्यासाठी युद्ध करावं लागणार हे नक्कीच होतं. त्याचाही विचार मी मनोमन केला होता. युद्धाशिवाय राज्यविस्तार शक्य नव्हता. युद्धासाठी सैन्याची जमावजमाव करण्याच्या नादात मी होतो. अशात अचानक धृतीचं पत्र आलं. त्यात तिने लिहिलं होतं, प्रिय अश्वत्थ, तुम्ही मला आपली मैत्रीण मानलत. मला खूप आनंद झाला. एका थोर पराक्रमी पुरुषाची मी मैत्रीण आहे या विचारानं माझा ऊर भरून आला आहे.
या तुमच्या मैत्रिणीच्या पाहुणचाराला वेळ काढला तर ही तुमची मैत्रीण आयुष्यभर तुमचे ऋण मानेल. दंडकारण्याच्या बाजूला डोंगरावर एक आदिशक्तीचं मोठं मंदिर आहे. दरवर्षी तेथे मोठा उत्सव भरतो. मी तेथे येईन. तुम्ही याल तर सारा आनंद द्विगुणित होईल. तुमचं पत्र मी अनेकदा वाचलं. तुमच्याकडे पाहून वाटत नाही तुम्ही एवढं दुःख भोगलं असतील. मला सहजच वाटलं तुमच्या मनात कोणतं तरी दुःख सलत आहे. तुमच्या पत्रानं मला रडवलं आहे. ते वाचल्यापासून तुम्हाला भेटण्यासाठी माझं मन आतुर झालं आहे. पत्रातून काही मन मोकळं होत नाही. दुधाची भूक ताकाने भागत नाही. तुम्ही प्रत्यक्ष भेटाल तेव्हा खूप बोलू. तुम्ही तुमचं हृदय उघडे करा. डोळ्यात पाणी आणून मी सारं ऐकून घेईन. येत्या पौर्णिमेला तुम्ही याल असं पत्रातूनच तुमच्याकडून आश्वासन घेऊन मी पत्र संपवत आहे. तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली तुमची मैत्रीण धृती. पौर्णिमेला 7-8 दिवस होते. पश्चिमेकडे सैन्य घेऊन युद्धाला जायचं तात्पुरतं मी टाळलं. धृतीला भेटावं यासाठी मीही उत्सुक झाले होते. मंद पावले टाकीत जाणाऱ्या मुग्धेप्रमाणे तो एक दिवस जात होता. पौर्णिमेच्या दिवशी आदिशक्तीच्या पर्वतावर मी जाऊन पोहोचलो. यावेळेस मात्र मी एकटाच गेलो होतो. तिथल्या अतिथीशाळेत माझा मुक्काम होता. उत्सवाचा दिवस मोठा मजेत गेला. मला पाहताच तिने एक गोड स्मित दिलं. यापेक्षा मोठा सत्कार दुसरा कोणता असणार होता. उत्सवाच्या दिवशी सारी प्रजा तिथे जमली होती. माझी काशीराजाची भेट धृतीने करून दिली. माझ्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा त्यांचे डोळे एका कोणजाने भरून आले होते. क्षणभर माझ्या आईचाच मायेने हात माझ्या पाठीवर फिरतोय असं मला वाटलं. उत्सवानंतर सारे जण राज्यात परतले. त्या डोंगरावर आता 2च आसरे उरले होते. एक आदिशक्तीचं मंदिर, दुसरं मी राहत असलेली अतिथीशाळा. कोणतं ना कोणतं निमित्त करून धृती मला भेटायला येऊ लागली. ते 5 दिवस जणू 5 पळासारखे निघून गेले. पण त्या 5 दिवसांनी मला सुखाच्या खाणी मिळवून दिल्या. त्या मी किती भरून घ्याव्यात आणि किती ठेवाव्यात माझं मला कळत नव्हतं. मी आणि धृती तिथला सारा प्रदेश फिरत होतो. ती मला मोठ्या आवडीने सारा दाखवित होती. एका दिवशी दुपारी आम्ही दरीच्या टोकाला आलो. तिथून खाली वाकून पाहताच डोळे फिरत होते. एका मोठ्या शिळेवर आम्ही बसलो होतो. म्हातारीने उन्हाला कुडकुडत बसावं त्याप्रमाणे ती शिळा दिसत होती. काही अंतर ठेवून धृती बसली होती. गप्पा गोष्टीत आम्ही रंगलो होतो. माझ्या मनाचा शीन कुठल्या कुठे पळाला होता. हुंदडत खिदळत फिरणाऱ्या उन्हाळ बालकाप्रमाणे माझ्या अंगातलं रक्त चैतन्याने सळसळत होतं. हे कशाचं लक्षण होतं? मला कळालं होतं. मी धृतीच्या प्रेमात पडलो होतो. धृतीही माझ्यावर प्रीत करीत असावी. मी आल्यापासून पाहत होतो. धृती किती आनंदित दिसत होती. मेघातून बरसणाऱ्या सरीने माती सुगंधित होते त्याप्रमाणे धृतीचा चेहरा तृप्त दिसत होता. प्रीतीचं सापडले तेव्हा होतं जेव्हा ती 2 हृदयातून उगम पावते. माझं तर धृतीवर नितांत प्रेम जडलं होतं. तिचं जाणावं ही उर्मी मनात दाटत होती. मी तिला खुलवीत प्रश्न केला. धृती मी तुला एक प्रश्न विचारला तर रागवणार नाहीस ना? ओठाचा चंबू करीत मानेने तिने नकार दर्शवला. मी म्हटलं, धृती, माझ्या एका मित्राचं एका मुलीवर प्रेम बसलं आहे. त्यानं काय करावं? माझ्या डोळ्यात खोलावर पाहत तिने म्हटलं, त्यात काय एवढं? त्या मुलीला त्यानं सांगितलं पाहिजे. मी आधीरतेने म्हटलं, माझंही एका मुलीवर प्रेम जडलं आहे. ती काहीच बोलली नाही. निश्चल विलीसारखी ती अबोल झाली. तिच्या मनात कोणते विचार चालले असतील मला कळेना. मी तिच्याजवळ सरकलो. तिची हनुवटी वर उचलून तिच्या डोळ्यात खोलावर पाहत म्हटलं, धृती, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तू माझी जन्माची सुप्तीन होशील. तिचं अंग शारलं. लाजळूच्या वेलीप्रमाणे ती संकोचली. माझ्या बाहूत शिरत तिनं हुंकार दिला. तिला दृढ बाहूत घेत मी म्हणालो, धृती, हो काय करतेस? माझ्यावर तुझं प्रेम आहे म्हणून सांग ना. ती काहीच बोलली नाही. आणखीनच ती घट्ट मिठीत शिरली. माझ्या छातीवर तिनं आपलं तोंड लपवलं होतं. एखाद्या लहान मुलाला उचलून घ्यावं त्याप्रमाणे तिनं मला मिठीत घेतलं होतं. तिचा होकार देण्याची पद्धत मला खूप आवडली. एखादी वेल झाडाला लपेटलेली असते तसं तिने मला मिठीत घेतलं होतं. तिची मान वर करत मी तिच्या मुद्रेकडे पाहिलं. तापलेल्या धातूप्रमाणे तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिनं पापण्यावर उचलल्या. क्षणभर माझ्या डोळ्यात पाहिलं. मी तिला म्हणालो, धृती, तुझे डोळे किती गहिरे आहेत. तुझ्या डोळ्याकडे पाहिलं की माझं सारं दुःख विरून गेलं. तू मला मिळालीस. मला सारं काही मिळालं. मला आता कशाचीच कमी नाही. पण धृती, आयुष्यात मला एकट्याला सोडून कधी जाऊ नकोस. मी तिला गाढ आलिंगन दिलं. आईच्या मागोमाग घोकून म्हणाल्याप्रमाणे ती म्हणाली, नाही अश्वत्थ, मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. कधी तुम्हाला सोडून जाणार नाही.
तिचा मुलायम स्पर्श मला उत्तेजित करत होता. खळखळत जाणाऱ्या पाण्याप्रमाणे माझ्या अंगातलं रक्त उसळ्या मारित होतं. किती उबदार आलिंगन होतं तिचं. शेकोटी जवळील उभेप्रमाणे तिचं शरीर मला पोळत होतं. किती अवीट गोडी होती त्या आलिंगनात. चिरनिद्रा लागलेल्या माणसाची तल्लीनता होती त्या मिठीत. उन्हात तापलेल्या पंथानं गार सावलीत यावं ते समाधान होतं त्या मिठीत. त्या आलिंगनाचं सुख शब्दात वर्णन करता येणारही नाही. 4-5 दिवसांनी मी विराटनगरला परतायचं ठरवलं. धृती निरोप द्यायला आली. ती मला म्हणाली, आपली भेट आता कधी होईल? भरून आलेल्या उरानं मी म्हटलं, लवकरच मी तुला विवाह करून विराटनगरात घेऊन जाईन. मी विराटनगरात परतलो. मात्र विराटनगरात परतताना मोठा विपरीत प्रसंग माझ्यासोबत घडला. त्या प्रसंगात मी वाचलो नसतो, पण मला माझ्या इमानी घोड्याने वाचवलं. मी वनातून घराकडे परतत होतो. वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या विडी हुकवीत घोडा धावत होता. घोडा अचानक दोन्ही पाय वर उचलू लागला. मी पडतो की काय असं मला वाटू लागलं. तेवढ्यात समोरून सटकन बाण आला. घोड्याने पाय वर उचलले, त्यामुळे तो मला लागण्याऐवजी घोड्याच्या उरात रुतून बसला. मला संकटाची कल्पना आली. मी चटकन घोड्याच्या पाठीहून खाली उतरलो. धावत एका झाडामागे गेलो. खसकन एक बाण झाडाच्या बुडात घुसला. समोरच्या झाडावरून कुणीतरी बाण सोडत आहे हे मी ताडलं. समोरून बाण सोडणारी व्यक्ती निशाणेबाज वाटत होती, पण आज त्याची गाठ अश्वत्थशी पडली होती. अश्वत्थ काही दूध पिणारा मुलगा नव्हता. रणांगणावर रथी महारथीनं धूळ खायला लावायचे कौशल्य त्याने शिकलं होतं. त्या झाडाच्या बुडाच्या मागोमाग एखाद्या सर्पाप्रमाणे सरपटत मी दूर गेलो. दुसऱ्या झाडाच्या फांदीला चटकन धरून खारीसारखा सरसर झाडावर चढलो. झोपाळदार फांदीवर जाऊन झाडाच्या पर्णावातून मी पुढे पाहिलं. तो मी कुठे आहे हे न समजून झाडाजवळ बाण सोडत होता. समोर झाडामध्ये एक काळा ठिपका चमकला. मी चटकन बाण चढवला. काळ्या ठिपक्याच्या रोखाने बाण सोडला. बाणापाठोपाठ मला एक किंचाळी ऐकू लगेच धपदिशी जमिनीवर आदळून पडलं. मी थोडा वेळ थांबलो. दुसरा कोणी असण्याची शक्यता होती, पण घटकाभर वाट पाहिली. कोणी बाण सोडला नाही. मी झाडावरून खाली उतरलो. माझ्या इमानी घोड्याजवळ धावत गेलो. रागीट माणसाच्या डोळ्याप्रमाणे घोड्याने डोळे मोठे करून प्राण सोडला होता. त्याच्या पाठीखाली त्याच्याच रक्ताचा डोह सचला होता. माझ्या डोळ्यात त्या इमानी प्राण्याच्या मृत्यूने पाणी आलं. झाडावरून आपटून पडलेल्या माणसाला मी पाहिलं. त्याला पाहताच मी अचंबित झालो. विराटनगरच्या सैनिकातला नावाजलेला तो एक तिरंदाज होता. तो आपल्याच मालकाला मारण्यासाठी का आला हे मला उमगेना. कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करत होता. खासच मला इथून सावध राहायला हवं होतं. चालत चालत मजल दर मजल करीत मी राज्यात येऊन पोहोचलो. माझ्यासोबत घडलेला सारा वृत्तांत मी मंत्र्याच्या कानावर घातला. माझ्यावर झालेल्या हल्ल्याने ते मोठे व्यथित झाल्यासारखे वाटले. मंत्री मला नेहमी म्हणत, अश्वत्थ महाराज असते तर तुमची काळजी मला वाटली नसती, पण तुम्ही एकटे असल्यामुळं मला तुमची काळजी वाटते. मंत्री काका कुठेतरी कामास्तव जात. त्यांच्या घरात मी आणि कामिनी असत. तुकडे कपडे घालून माझ्यासमोर ती येई. जलाशयात वळवळणाऱ्या मासोळीप्रमाणे माझ्या अंगातलं रक्त सळसळू लागे. वर येणाऱ्या दिवसाबरोबर रस्ते तापू लागतात तसं माझं अंग तापू लागे. मोठ्या मुश्किलीने मी माझ्या मनाचा लगाम पकडे. कामिनी माझ्याशी पूर्वी असं वागत नव्हती. या दिवसात तिला काय झालं होतं कुणास ठाऊक. तिच्या अशा वागण्याने मला खूप दुःख होई, पण माझ्या शरीरातला नर मला तिच्याकडे आकृष्ट करी. त्या नराला मी खूप बोल लावी, तेव्हा कुठे ते माझ्या ताब्यात येई. मंत्र्यांनी माझ्यावर बापाप्रमाणे जीव लावला होता, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे क्षेम चिंतन माझं कर्तव्य होतं. पण मला ती पापाच्या रस्त्यावर उडून नेईल असं वाटत होतं. धृतीशी विवाह करण्याचं मी ठरवलं होतं. तेव्हा असलं काही करणं म्हणजे धृतीची प्रतारणा करण्यासारखं नव्हतं का? मी मंत्र्याच्या घरी जाई तेव्हा माझ्या कानात कल्याणी आईचं वाक्य मंदिरातल्या घंटानादाप्रमाणे घुमत जाई. लेकरा, मोहाचा क्षण भल्या भल्या माणसाला आयुष्यातून उठतो. आयुष्यात कधी मोहाला बळी पडू नकोस. मोहाचं दार सोनेरी असतं आणि पुढचा रस्ता पापाचा असतो. तिथून माणूस सहसा परतत नाही. युद्धाला जाण्याअगोदर धृतीला पत्र लिहायला मी बसलो. मी त्यात लिहिलं, प्रिय धृती, किती लवकर तू माझी झालीस. एखाद्या दिवा स्वप्नाप्रमाणे तू माझ्या जीवनात येणं वाटतं. जलाशयात मी तुला वाचवू शकलो नसतो तर तू माझी झाली नसतीस. तुझी माझी प्रीत जडली नसती. मी जे बोलायचं नव्हतं ते बोललो. सहजच माझ्या मनात ही अभद्र कल्पना आली. मी तुला म्हणालो नव्हतो. पुरुषाचं मन कल्पनेची गरुड भरारी घेतं. कधी भूतकाळात शिरतं
तर कधी भविष्यकाळाच्या पर्वतावर जाऊन उभा राहतं. तू मला विचारलं होतंस आदिशक्तीला मी काय मागितलं. मी तेव्हा तुला सांगितलं नव्हतं, तू मला ते बोलू दिलं नसतंस. म्हणून पत्रात लिहित आहे, मी आदिशक्तीला मागितलं होतं, हे देवी, जीवनात कधीही मला मृत्यू आला तरी चालेल, पण तो धृतीच्या अगोदर यावा. धृतीचा मृत्यू मी सहन करू शकणार नाही. जवळच्या व्यक्तीचं मरण मी बरेच सोसलं आहे. माझ्या धृतीला माझ्यापासून कधीही हिरवून घेऊ नकोस. ती माझा प्राण आहे. ती नाही तर हा अश्वत्थ नाही. तू म्हणशील असलं काहीतरी मागण्याची काय आवश्यकता आहे, पण तुला सांगू, जो आपल्या आप्तस्वकीयांचा मृत्यू पाहतो तो अर्धमेला होतो. त्याच्या मनाला केव्हाच मृत्यू आलेला असतो. आता आपल्या व्यक्तीचं मरण पाहण्याचं धैर्य माझ्या मनात उरलं नाही. तुला आलेला मृत्यू मला यावा. यम जर आयुष्यात कधी तुला न्यायला आला तर मी त्याला म्हणेन, पती पत्नी अर्धांग असतात. तुला एक बळीच हवा आहे ना? माझ्या धृतीला जीवनदान दे. तिच्या बदल्यात मला घेऊन जा. धृती, मी पत्र लिहिले ते वेगळ्याच कारणाने. मी पश्चिमेकडील राज्यावर चालून जात आहे. विजयी होऊनच परतेन. परतल्यावर तुझ्या बाबाजवळ तुझ्याबद्दल मागणी घालीन. तुझ्याशी थाटामाटात विवाह करेन. मिरवीत तुला विराटनगरात आणेन. मनाशी अनेक स्वप्ने बाळगणारा तुझा प्रियकर अश्वत्थ. दुसऱ्या दिवशी मी मंत्र्याच्या घरी गेलो. तेव्हा मंत्री काका घरात नव्हते. कामिनीला भेटून त्यांना राजवाड्यात यायला सांगावं असं मी ठरवलं. मी तिला आवाज दिला तरी ती बाहेर येईना. मीच आत गेलो. ती न्हावून आलेली असावी. माझ्या मनात आकर्षण, भीती, कुतूहल या भावनेचा संगम झाला. तिला या अवस्थेत मी पाहिलं म्हणून ती संकोचली नाही. धृतीवरलं प्रेम मी व्यक्त केलं तेव्हा धृती शर्मेने लाल झाली होती. कामिनी मात्र माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. गळ घातलेल्या माशाप्रमाणे मी उभा होतो. चटकन बाहेर यावं वाटत होतं, पण व्यसनाला बांधलेल्या प्राण्यासारखा मी जाग्यावर उभा होतो. नर्तकीप्रमाणे मंद पावलं टाकत ती पुढं आली. पापाच्या भयानं माझं मन सैरावैरा धावत होतं. शरीरातला नर मात्र भक्ष्याकडे जिभल्याकडीत बघणाऱ्या सर्पासारखा उभा होता. कामिनीच्या चुंबनाने माझ्या शरीरात विष प्राशनासारखा दाह होत होता. कुणीतरी माझ्या कानात बोललं, अश्वत्थ, तू मोहाला बळी पडत आहेस. मी कामिनीकडे पाहिलं. तो माझ्या अंतर्मनाचा आवाज होता. मंदिरात घुमणाऱ्या पृथ्वीध्वनीसारखा तो आवाज वाढत गेला. एकदा मला वाटलं तो कल्याणी आईचा आवाज आहे. लगेच पुन्हा वाटलं तो माझाच आहे. पालापाचोळ्यातून पाय घसरावा तसं माझं जागृत मन जागं होत गेलं. जेवताना ताटावहून अर्ध्यातून उठावं तसं झटक्याने मी शय्येहून दूर होऊ लागलो. आजाराने कणावं त्याप्रमाणे माझा हात पकडून ती बोलू लागली, अश्वत्थ, असं मला सोडून जाऊ नका. तुम्हाला माझी शपथ. मी तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. तिच्या मुस्काटात एक चपराक लगावून मी परतलो. माझं रक्त संतापानं समुद्रातल्या लाटेसारखं झालं. मंत्र्यांना सांगून मी दुसऱ्या दिवशीच युद्धावर निघालो. मी पापाच्या भवऱ्यातून बाहेर कसा आलो माझं मला माहीत. त्या भवऱ्याने माझे पाय आत ओढलेही होते, पण कल्याणी मातेचे बोलणे, धृतीच्या प्रीतीने मला त्यातून वाचवलं नसतं तर. लगेच माझं मन मला म्हणालं, अश्वत्थ, तू चूक केलीस. तू तिला काही पापाच्या दरीत ढकललं नव्हतंस. तिनेच आपणहून तुला तारुण्याचा नैवेद्य दाखवला. त्यात तुझं चुकलं कुठं? तिची इच्छा तू पुरी करायला हवी होती. राजवाड्यात याचक आला तर रिकाम्या हाताने तू त्याला परत पाठवतोस का? रिकाम्या हातानं याचक परतला असता तर तुझ्या मनाला तुला बुचून खाल्लं असतं. कामिनी ही याचक म्हणूनच तुझ्याकडे आली होती. तू मात्र तिला रिकाम्या हातानेच परत पाठवलंस. लगेच माझं दुसरं मन म्हणत होतं, अश्वत्थ, तू जे केलंस ते एकच केलंस. पापाच्या नदीत वाहून जाण्यात कोणता आला आहे पराक्रम? तुझे धृतीवर प्रेम आहे. धृतीही तुझ्यावर नितांत प्रीत करते. तिच्या प्रीतीचं फळ हेच काय? कल्याणी आईनं तुला पत्र लिहिलं होतं. ती त्यात म्हणाली होती, मुला, आयुष्यात मोहापासून सावध राहा. कामिनीने तुला वाईट मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. हा मोहच नाही का? कल्याणी आई म्हणाली होती, मोहाचं दार सोनेरी असतं. ते माणसाला आकृष्ट करतं. हा मग मोह नाही तर दुसरं काय? तूही काही वेळ आकृष्ट झाला नव्हतास का? ते मोहाचं दार तुला खुणावलं नव्हतं का? अश्वत्थ, तू मोठ्या प्रयत्नाने मोहापासून वाचलास, पण पुढे आयुष्यात या मनाच्या द्वंद्वाने मला भंडावून सोडलं. या दोन मनाच्या कात्रीत माझ्या मेंदूच्या चिंधड्या होऊ लागल्या. मी शत्रू पक्षावर हल्ला केला. माझा राग या मानसिक ताणाने वाढला होता. सटासट विली तोडून टाकाव्यात त्याप्रमाणे मी शत्रू पक्षातील सैनिकावर हल्ला केला. मी विजयी झालो,
पश्चिमेकडील भला मोठा प्रदेश मी जिंकला होता. परतताना वाटेत एका जागी आम्ही मुक्काम टाकला. रात्र झाली होती. मी शामियाण्यात तळमळत पडलो होतो. मला कामिनीची मधूनच आठवण येत होती. वाघाच्या तोंडाला रक्त लागून तो भुकेने तडपडावा तसं माझं शरीर झालं होतं. पाण्यातून काढलेल्या मासोळीप्रमाणे माझं शरीर शय्यावर तडपडत होतं. मी कुशीवरून त्या कुशीवर होत होतो, पण मला झोप येईना. कामिनीचं विवस्त्र शरीर माझ्या डोळ्यासमोरून वळवळत जात होतं. माझ्याकडं मादक शरीराला लचके देत ती बघत होती. मला जवळ येण्यासाठी विनवत होती. मध्येच मला धृतीची आठवण आली. तिच्या आठवणी